नमस्कार मित्रांनो. कल्पना करा सकाळचे 7 वाजले आहेत. अलाराम वाजतो. तुम्ही उठता, कामाला जाता, दिवसभर मेहनत करता. महिन्याच्या शेवटी पगार खात्यात येतो आणि काही दिवसात पुन्हा खाते जवळजवळ रिकामेच होते. आणि मग पुन्हा तोच प्रवास, तोच अलाराम, तीच धावपळ, तेच आयुष्य. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण पैशाच्या मागे धावत आहोत, की पैसा आपल्याला धावत ठेवतोय? कारण जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे आयुष्यभर पैशासाठी काम करतात आणि दुसरे ते जे एक वेळ अशी आणतात जिथे पैसा त्यांच्यासाठी काम करू लागतो. आज आपण अशाच एका पुस्तकाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांच्या विचारसरणीत बदल घडवला. एका लहान मुलाच्या आयुष्यात 2 वडील आले होते. पहिले होते त्याचे स्वतःचे वडील, खूप शिकलेले, उच्च शिक्षित, मेहनती आणि समाजात मान, सन्मान असलेले. ते नेहमी म्हणायचे, "चांगला अभ्यास कर, चांगली नोकरी मिळव आणि आयुष्य सुरक्षित बनव." आणि दुसरे होते त्याच्या मित्राचे वडील, ज्यांच्याकडे मोठ्या पदव्या नव्हत्या, पण त्यांच्याकडे पैशाचं ज्ञान होतं. ते म्हणायचे, "पैशासाठी आयुष्यभर काम करू नकोस. अशी व्यवस्था तयार कर, पैसा तुझ्यासाठी काम करेल." एकाने त्याला शिकवलं नोकरी कशी मिळवायची, दुसऱ्याने शिकवलं आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं. दोघांनी त्याला आयुष्य शिकवलं, पण दोघांची शिकवण पूर्णपणे वेगळी होती. मित्रांनो, तयार व्हा, कारण पुढील काही मिनिटामध्ये तुम्ही फक्त पुस्तकाची समरी ऐकणार नाहीत, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील पैशाबद्दलचा सर्वात महत्त्वाचा धडा शिकणार आहात. रॅट रेस. लेखक एका संकल्पनेबद्दल बोलतात, जिला ते रॅट रेस असे म्हणतात. सामान्य माणूस शिकतो, नोकरी मिळवतो आणि मग त्याच्या आयुष्यात सुरू होतो एक कधीही न संपणारा प्रवास. पगार वाढला की तो नवीन गाडी घेतो, घर घेतो आणि मग ते हप्ते फेडण्यासाठी अजून जास्त काम करतो. अकाळी अलाराम वाजतो, डोळे चोळत चोळत आपण लोकल पकडतो, साहेबांच्या शिव्या खातो, संध्याकाळी थकून घरी येतो आणि पुढच्या महिन्याच्या पगाराची वाट पाहतो. या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर पैशासाठी काम करणं सोडून पैशाकडून काम करून घेणं शिकलं पाहिजे. असेट आणि लायबिलिटी. देखावा की संपत्ती. श्रीमंत होण्याचा सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे असेट म्हणजेच मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजेच देणी यातील फरक समजून घेणं. लेखक म्हणतात, सामान्य लोक अनेकदा लायबिलिटी विकत घेतात आणि तिला आपली संपत्ती समजतात. जसं की कर्ज काढून घेतलेली महागडी कार किंवा मोठं घर. ही कार तुमच्या खिशात पैसे टाकत नाही, उलट पेट्रोल आणि मेंटेनन्सच्या रूपाने पैसे बाहेर काढते. अशा वेळी आपली अवस्था बाहेरून गुळगुळीत आणि आतून रिकामा अशी होते. आपण जगाला श्रीमंत दिसतो, पण प्रत्यक्षात आपण कर्जाच्या खाईत असतो. या उलट अंथरूण पाहून पाय पसरावेत हा मंत्र श्रीमंत लोक पाळतात. ते आधी असेट्स निर्माण करतात, जसं की शेअर्स, रिअल इस्टेट किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय. अशा गोष्टी ज्या तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्या खिशात पैसे टाकतात. जेव्हा तुमचं पॅसिव्ह इन्कम तुमच्या खर्चापेक्षा जास्त होतं, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत होता. श्रीमंत दिसणारे लोक अनेकदा गरीब असतात आणि सामान्य दिसणारे लोक गुप्तपणे संपत्तीची निर्मिती करत असतात. आर्थिक साक्षरता. आपल्याकडे म्हटलं जातं, पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारी भान यात जमीन आसमानचा फरक असतो. आपली शिक्षण पद्धती आपल्याला उत्तम नोकर बनायला शिकवते, पण मालक बनायला शिकवत नाही. शाळेत आपण बीजगणित शिकतो, पण व्याजाचं चक्रवाढ गणित आपल्याला कोणीच शिकवत नाही. रिच डॅड म्हणायचे की तुम्हाला किती पगार मिळतो यापेक्षा तुम्ही किती पैसे टिकवता हे महत्त्वाचं आहे. कारण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी वटवृक्ष ठरू शकते. आर्थिक साक्षरता म्हणजे निव्वळ आकडे नव्हे, तर पैशाचा वापर करून स्वातंत्र्य विकत घेण्याचं शास्त्र आहे. तुमची गुंतवणूक ही एका बीजासारखी आहे, जिला सुरुवातीला खतपाणी द्यावं लागतं, पण नंतर ती तुम्हाला आयुष्यभर फळांची सावली देते. जोखीम आणि सुरुवात.
शेवटी लेखक एका महत्त्वाच्या अडथळ्याबद्दल बोलतात, तो म्हणजे भीती. अनेक लोक पैसे गमावण्याच्या भीतीने कधीच गुंतवणूक करत नाहीत. पण लक्षात ठेवा, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. जोपर्यंत तुम्ही समुद्रात उडी मारत नाही, तोपर्यंत तुम्हाला मोती सापडणार नाहीत. भीती आणि आळस या दोन गोष्टी माणसाला गरीब ठेवतात. श्रीमंत लोक जोखीम घेतात कारण त्यांना माहिती असतं की जोखीम न घेणं हीच सर्वात मोठी जोखीम आहे. मित्रांनो, आज आपण फक्त एका पुस्तकाचा शेवट केला नाही, तर कदाचित एका नवीन विचाराची सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत होणं फक्त भरपूर पैसे कमावण्यात नसतं, तर पैशांबद्दल योग्य विचार करण्यामध्ये असतं. कारण आयुष्यात प्रत्येकजण मेहनत करतो, पण प्रत्येकजण आर्थिक स्वातंत्र्य मिळवत नाही. फरक फक्त एका गोष्टीचा असतो, विचार करण्याच्या पद्धतीचा. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की तुमच्या खिशात किती पैसे आहेत. खरा प्रश्न हा आहे की तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करत आहेत का? आजपासून फक्त पैशासाठी काम करू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की एक दिवस पैसा तुमच्यासाठी काम करू लागेल. आणि कदाचित कदाचित त्या दिवशी तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून जाईल. मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त, तुमचा सवंगडी पवन माळी रजा घेतो. पुन्हा येतो एका नव्या बुक समरीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया यशाच्या शिखरावर. धन्यवाद.